जिल्ह्यांच्या लेक्चर सिरीज मध्ये आपलं त्या ठिकाणी स्वागत आहे। मागच्या लेक्चर मध्ये आपण चंद्रपूर जिल्ह्याचा भाग 1 पाहिला। चंद्रपूर जिल्ह्याची ऐतिहासिक माहिती पाहिली, त्याच्यानंतर चंद्रपूर जिल्ह्याची प्रशासकीय, प्राकृतिक, खनिज संपत्ती, वनसंपत्ती आणि नदी प्रणाली याबद्दलची माहिती आपण बघितली। आजच्या या भाग 2 च्या लेक्चर मध्ये आपण चंद्रपूर जिल्ह्याची लोकसंख्या, राजकीय वाटचाल, पर्यटन आणि वाहतूक या संदर्भातली माहिती बघणार आहोत। मग चंद्रपूर जिल्ह्याची लोकसंख्या कशा स्वरूपाची आहे, तर नक्कीच आदिवासी जिल्हा चंद्रपूर जिल्हा म्हणून आपण ओळखतो। आणि 2011च्या जनगणनेनुसार, कारण कुठलेही आकडे जर आपल्याला ग्राह्य धरायचे असतील, प्रशासकीय दृष्ट्या अधिकृत आकडे धरायचे असतील, तर 2011च्या जनगणनेचे आकडेच त्या ठिकाणी अधिकृत पकडल्या जातात। कारण नेक्स्ट जनगणना जी आहे पुढची 2026 ला होणार आहे, म्हणजे यावर्षी आणि ती झाल्यानंतर नंतर तिचे आकडे प्रकाशित होतील, तेव्हा अधिकृत आकडे आपल्याला पाहायला भेटतात। 2011च्या जनगणनेनुसारचे संपूर्ण आकडे आहेत। 2011च्या जनगणनेनुसार चंद्रपूर जिल्ह्याची दशवार्षिक वाढ जी आहे 6.40% एवढीच वाढ आहे लोकसंख्येमधली। त्याच्यानंतर चंद्रपूर जिल्ह्याच्या लोकसंख्येची घनता जी पाहतो आपण 193 चौरस किलोमीटर एवढी घनता चंद्रपूर जिल्ह्याच्या लोकसंख्येची त्या ठिकाणी आहे। त्याच्यानंतर लिंग गुणोत्तर बघितला आपण तर सर्वसाधारण लिंग गुणोत्तर 961 आहे आणि बाल लिंग गुणोत्तर 900 त्या ठिकाणी 53 आहे। आणि बाल लिंग गुणोत्तराच्या मध्ये चंद्रपूर जिल्ह्याचा एकूण 4था क्रमांक लागतो। म्हणजे बघा, आपण चंद्रपूर जिल्हा, नागपूर जिल्हा, गडचिरोली जिल्हा यांना आदिवासी जिल्हे म्हणतो आणि आपल्याकडच्या जिल्ह्यांना आपण प्रगत जिल्हे म्हणतो। सर्वात जास्त बाल लिंग गुणोत्तर जर कोणत्या जिल्ह्याचं कमी असेल तर ते बीड जिल्ह्याचं कमी आहे, अतिशय कमी। आणि सर्वात जास्त बाल लिंग गुणोत्तर कोणत्या जिल्ह्याचं जास्त असेल तर ते चंद्रपूरचं नाव येतं, गडचिरोलीचं नाव येतं, नागपूरचं। म्हणजे त्या किती ते मानसिकदृष्ट्या प्रगत लोक आपण म्हणू शकू की आपल्या इकडे बाललिंग गुणोत्तराची संख्या कमी आहे, त्यांच्याकडे बाललिंग गुणोत्तराची संख्या जास्त आहे। 4था क्रमांक त्या ठिकाणी चंद्रपूर जिल्ह्याचा लागतो। त्यामुळे साक्षर आपण आहोत की ते आहोत हे विचार करण्यासारखी गोष्ट त्या ठिकाणी आहे। साक्षरतेच्या स्वरूपामध्ये आपण पाहतो 81.35% चंद्रपूर जिल्ह्याची साक्षरता आहे 2011च्या जनगणनेनुसार। आणि आदिवासी जमाती जर बघत असू आपण तर हडबा, मांडिया, गोंड आणि कोया या 4 स्वरूपाच्या आदिवासी जमाती आपल्याला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतात। परत गोंड आलं, गोंड घराण्याचा इतिहासच चंद्रपूर जिल्ह्याला असल्यामुळे हे आदिवासी जमात आपल्याला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळणारच आहे। त्याच्यानंतर चंद्रपूर जिल्ह्याचा पिनकोड जेव्हा मला बघतो की 44201 हा असून एसटीडी कोड जेव्हा आपण म्हणतो तेव्हा 07172 हा चंद्रपूर जिल्ह्याचा एसटीडी कोड त्या ठिकाणी आहे। आणि आरटीओ कोड जर चंद्रपूर जिल्ह्याचा आपलं म्हटलं तर MH34 हा चंद्रपूर जिल्ह्याचा आरटीओ कोड असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं, जो गाड्यांची नंबर प्लेट त्या ठिकाणी डिस्प्ले करते। प्रत्येक जिल्ह्याचा आरटीओ कोड हा वेगळा वेगळा त्या ठिकाणी असतो। दुसरी गोष्ट म्हणजे आता चंद्रपूर जिल्ह्याची उद्योग आणि राजकीय माहिती, तर आपल्या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री माननीय यशवंतराव चव्हाण जसे सातारा जिल्ह्यामधून येतात, त्याच पद्धतीने आपल्या महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री ही चंद्रपूर जिल्ह्यामधून येतात, जे आहेत माननीय मोतीराव कन्नमवार। हे महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री आहेत आणि हे चंद्रपूर जिल्ह्यामधून त्या ठिकाणी येतात। आणि माननीय मोतीराव कन्नमवार यांच्या नावाने चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मोतीराव कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर या ठिकाणी त्या ठिकाणी सध्या रिसेंट मध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर याला महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री आणि चंद्रपूर जिल्ह्यामधून झालेले आहेत मोतीराव कन्नमवार यांचं नाव त्या ठिकाणी दिलेलं आहे। त्याच पद्धतीने शांताराम पोटदुखे यांनी 1991च्या आर्थिक सुधारणा आपल्या देशामध्ये झाल्या होत्या। मनमोहन सिंग अर्थमंत्री होते आणि त्याबरोबरच राज्य अर्थमंत्री होते चंद्रपूर जिल्ह्यामधील शांताराम त्या ठिकाणी पोटदुखे यांनी राज्यसभेमध्ये खाजगीकरण, जागतिकीकरण हा ज्या अर्थसंकल्प ज्याला म्हणतो आपण आर्थिक सुधारणांचा अर्थसंकल्प 1991चा नरसिंहराव पंतप्रधान होते, मनमोहन सिंग अर्थमंत्री होते आणि राज्यमंत्री होते चंद्रपूर जिल्ह्यातील शांताराम पोटदुखे यांनी 1991चा अर्थसंकल्प हा खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाचा त्या ठिकाणी मांडला। तो त्यांनी राज्यसभेमध्ये त्या ठिकाणी मांडला। कुठे मांडला? राज्यसभा। लोकसभेमध्ये त्या ठिकाणी मनमोहन सिंग यांनी मांडला आणि त्यांच्याच बरोबरीने राज्यसभेमध्ये शांताराम पोटदुखे यांनी त्या ठिकाणी ही अर्थसंकल्प मांडला। आणि हा जो अर्थसंकल्प आहे हा अर्थसंकल्प त्यांनी
राज्यमंत्री म्हणून, अर्थ राज्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी मानलेला आहे. त्याच पद्धतीने शोभा फडणवीस ह्या माजी कॅबिनेट मंत्री सुद्धा चंद्रपूर जिल्ह्यामधून होऊन गेलेल्या आहेत. उद्योगामध्ये औष्णिक विद्युत केंद्र व सिमेंट उद्योग हा चंद्रपूर जिल्ह्याचा मुख्य उद्योग आहे. कारण कोळसा सापडतो आणि कोळशामधनं उरलेली जी राख असते, जी भुगा असते, त्याच्यापासून सिमेंट त्या ठिकाणी तयार केलं जातं. त्यामुळे औष्णिक विद्युत केंद्र व सिमेंट केंद्र हे आपल्याला जास्त चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतात. भद्रावती शस्त्रास्त्र कारखाना आणि फेरो ऑइल्स कारखाना हा आपल्याला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतो. शिक्षण बघितलं तुम्ही आताच सांगितलं तुम्हाला, मोतीराव कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे चंद्रपूर आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय चंद्रपूर ह्या दोन महत्वाचे कॉलेज शासकीय आपल्याला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये असल्याचे त्या ठिकाणी पाहायला मिळतं. त्याच ठिकाणी महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार जे राहून गेलेले आहेत आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राहून गेलेले आहेत, हेही चंद्रपूर जिल्ह्यामधून येतात. भाजपचे प्रदेशाध्यक्ष राहून गेलेले आणि महाराष्ट्राचे वनमंत्री राहून गेलेले आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवार हे सुद्धा आपल्याला चंद्रपूर जिल्ह्यामधूनच आलेले पाहायला मिळतात. राजकीय दृष्ट्या चंद्रपूर जिल्हा हा अतिशय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सक्रिय अशा स्वरूपाचा जिल्हा असल्याचं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. त्याच्यानंतर आता चंद्रपूर जिल्ह्यात फिरायला जाण्यासारखं काय आहे? सर्वात महत्वाचं म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यात फिरायला जाण्यासारखं आहे तळोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्प. दुसरं काय आहे तर घोडाझरी तलाव. हा जो आहे घोडाझरी तलाव हा प्राकृतिक आहे, म्हणजे टेकड्यांपासून हा तलाव तयार करण्यात आलेला आहे. टेकड्यांपासून पाणी अळवून घोडाझरी धरण, घोडाझरी तलाव हा तयार करण्यात आलेला आहे. अतिशय नैसर्गिक दृष्ट्या तो समृद्ध आहे. नागभीड तालुक्यामध्ये आहे तो चंद्रपूर जिल्ह्यातल्या. त्याच्यानंतर दीक्षाभूमी, चंद्रपूरमध्ये दीक्षाभूमी आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज सुद्धा आहे तिथं आणि दीक्षाभूमी सुद्धा आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. ते सुद्धा पर्यटनाचं स्थळ आहे. रामदेगी हे सुद्धा चिमूर जिल्ह्यामधलं स्थळ आहे. त्यानंतर अड्याळ टेकडी हे सुद्धा ब्रह्मपुरी तालुक्यातील पर्यटनाचं ठिकाण आहे. आणि आसोलमेंढा जसं धरण आहे तसं आसोलमेंढा पर्यटनाचं स्थळ आहे. धरणावर आपण पर्यटनाला जातोच. धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर सावली जिल्ह्यामध्ये आसोलमेंढा हे धरण त्या ठिकाणी आहे. धार्मिक वारसा जर आपण बघितला तर विजासन ही जी आहे बुद्ध लेणी आपल्याला त्या ठिकाणी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये असल्याची, स्तूप असल्याची त्या ठिकाणी पाहायला मिळतं. त्याच पद्धतीनं गौराळ गणपती हा चंद्रपूर जिल्ह्यातल्या भद्रावती तालुक्यामध्ये आहे आणि गौराळ गणपती हा विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक गणपती त्या ठिकाणी आहे. गौराळ गणपती ज्याला आपण म्हणतो हा भद्रावती तालुक्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये असल्याचं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. त्यानंतर समाजसेवा. आता बाबा आमटेंचं नाव आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे आणि बाबा आमटेंचा जो आश्रम आहे आनंदवन याचं नाव सुद्धा आपण सगळ्यांना ऐकलेलं आहे, ज्याच्यातनं कुष्ठरोगांची सेवा त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. बाबा आमटेचा हाच आश्रम चंद्रपूर मधून अगदी 1 तासाच्या अंतरावर असलेल्या वरोरा तालुक्यातील आनंदवन इथं आपल्याला बाबा आमटेंचा आश्रम पाहायला मिळतो. 1948 त्या ठिकाणी कुष्ठरोग्यांच्या, दिव्यांगांच्या पुनर्वसनासाठी आनंदवन नावाचा आश्रम सुरू केला होता आणि हा आनंदवन नावाचा आश्रम आपल्याला चंद्रपूर मध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतो. वरोरा तालुक्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला चंद्रपूर जिल्ह्यातल्या आनंदवन हा आश्रम पाहायला मिळतो. त्याच पद्धतीने चंद्रपूर शहराला मी सांगितलं की चंद्रपूर शहरामध्ये खंड्या बल्लाळ नावाच्या गोंड राजाने चंद्रपूर शहराची स्थापना केली आणि मोठा किल्ला बांधला. त्या किल्ल्यामध्ये अंकलेश्वराचं अतिशय प्राचीन 13व्या शतकातलं शिवमंदिर बांधलं आणि अंकलेश्वराच्या शिवमंदिराजवळच चंद्रपूरमध्ये काली माताचं मंदिर सुद्धा आहे. अतिशय प्रसिद्ध काली माता मंदिर सुद्धा चंद्रपूर शहरामध्ये आहे. हे कालीमाता मंदिर अतिशय प्राचीन आहे आणि अतिशय प्रसिद्ध त्या ठिकाणी आहे. चंद्रपूर शहर जे आहे भिंतींच्या आत आहे, म्हणजे चंद्रपूर आत शहर, जुनं चंद्रपूर शहर किल्ला आणि त्याला आजूबाजूनं पूर्ण मोठ्या मोठ्या भिंतींचं असं चौकोन त्या ठिकाणी आपल्याला चित्रात दिसत असेल त्या पद्धतीनं आणि आत जाण्यासाठीचे असे 4 दरवाजे आहेत. मग चंद्रपूर जिल्ह्याच्या चंद्रपूर शहराला 4 साईडनं 4 दरवाजे आहेत. त्याच्यापैकी उत्तरेकडे जटपुरा गेट आहे, दक्षिणेकडे पठाणपुरा गेट आहे, पूर्वेकडे बिनवा गेट आहे, पश्चिमेकडे हनुमान गेट त्या ठिकाणी आहे आणि या चंद्रपूर जिल्ह्याच्या तटबंदीच्या गेटांवरती त्या ठिकाणी हत्तीवर अश्वारूढ सिंह ची प्रतिमा कोरलेली आहे, जे गोंड घराण्याच्या राज्याच्या शौर्याचं प्रतीक त्या ठिकाणी मानल्या जातं. हे अशा पद्धतीची प्रतिमा चंद्रपूर जिल्ह्याच्या गेटवरती आहे, जी गोंड घराण्याच्या राजाच्या शौर्याचं प्रतीक
त्या ठिकाणी मांडलं जातं, कारण चंद्रपूर शहराची निर्मितीच हे गुण. आणि प्रसिद्ध मी सांगितलं, चंद्रपूर शहरामध्ये काली माता मंदिर सुद्धा आहे. महाराष्ट्रात काली माता मंदिर हे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे, चंद्रपूर शहरामध्ये आहे, जे अंकलेश्वर मंदिराच्या जवळ आहे. चंद्रपूर मुख्य शहराच्या आतमध्ये, त्या किल्ल्याच्या तटबंदीच्या आतमध्ये चंद्रपूरमध्ये काली माता मंदिराची स्थापना त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आणि चंद्रपूर जिल्ह्याची वाहतूक कशा पद्धतीची आहे, कोणकोणते राष्ट्रीय महामार्ग चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जातात, तर उत्तर दक्षिण कॉरिडॉर म्हणजे वर कन्याकुमारी पासनं, वर जम्मू काश्मीर पासनं, श्रीनगर पासनं खाली कन्याकुमारी पर्यंत, इथून श्रीनगर पासून खाली कन्याकुमारी पर्यंत जो उत्तर दक्षिण कॉरिडॉर जातो तो म्हणजे NH 44 नॅशनल हायवे क्रमांक 44 हा चंद्रपूर जिल्ह्यातनं गेलेला आहे. उत्तर दक्षिण कॉरिडॉर और NH 44 हा चंद्रपूर जिल्ह्यामधनं गेलेला आहे. त्याचप्रमाणे नॅशनल हायवे क्रमांक 930 मोरगाव, गडचिरोली, चंद्रपूर, वरोरा, वाणी आणि मूल या गावांमधनं त्या ठिकाणी जातो. म्हणजे नॅशनल हायवे क्रमांक 930 आणि 930D हे सुद्धा दोन्ही नॅशनल हायवे आपल्या चंद्रपूर जिल्ह्यामधनं त्या ठिकाणी जातात. त्याच पद्धतीने नॅशनल हायवे क्रमांक 543 हा सुद्धा चंद्रपूर जिल्ह्यामधनं जातो. त्याच पद्धतीने नागपूर चंद्रपूर एक्सप्रेस हायवे 204 किलोमीटरचा हा प्रस्तावित आहे आणि तो त्या ठिकाणी पुरे होणार आहे. चंद्रपूर जिल्ह्याचं जे रेल्वे स्टेशन आहे ना, ते अतिशय मध्यवर्ती रेल्वे स्टेशन आहे. जसं चंद्रपूर जिल्ह्यामधनं NH 44 जाते, त्याच पद्धतीने चंद्रपूर जिल्हा जे आहे ना, श्रीनगर पासून कन्याकुमारी पर्यंत जी रेल्वे लाईन उत्तर कॉरिडॉरची आहे, त्या रेल्वे लाईनचा सुद्धा मुख्य भाग चंद्रपूर आहे. चंद्रपूर मधनच खाली आपल्याला दक्षिणेमध्ये जावं लागतं, चंद्रपूर मधनच वर जावं लागतं. आपल्याला आठवत असेल, आपल्या महाराष्ट्राच्या लोकांना, आपल्या इकडचे असेल, अकोला जिल्हा असेल, बुलढाणा असेल, आपल्याला जर समोर दिल्लीला जायचं असेल किंवा खाली साऊथ मध्ये जायचं असेल तर दोनच जंक्शनला जावं लागतं, एक नागपूर आणि दुसरं म्हणजे भुसावळ. भुसावळला जायचं असेल तर बुरानपूरच्या खिंडीतनं जातो, नागपूरला जायचं असेल तर आपल्याला सातपुडाच्या मध्य प्रदेशच्या खिंडीतनं जावं लागतं. आणि त्या खिंडीतनं त्या मेन लाईन वरती चंद्रपूर येतं. चंद्रपूर मधनं आपण वर आणि खाली जाणाऱ्या उत्तर दक्षिण कॉरिडॉरचा भाग हे चंद्रपूरचं रेल्वे स्टेशन आहे. आणि चंद्रपूरच्या रेल्वे स्टेशनला अतिशय महत्वाचा असा इतिहास आहे. चंद्रपूरच्या रेल्वे स्टेशनला एकूण 3 वेळा महात्मा गांधींनी भेट दिलेली आहे. 2 वेळची भेट ही अतिशय आपत्कालीन होती, पण तिसऱ्या नंबरची भेट मात्र विस्तृत स्वरूपाची होती. पहिल्यांदा ते 1927 ला आले होते, मग 1933 ला आले, नंतर 1934 ला गांधी सेवा संघाच्या दुसरं अधिवेशन, गांधी सेवा संघाची स्थापना हे महात्मा गांधींनी केलेली आहे. त्या गांधी सेवा संघाच्या दुसऱ्या अधिवेशनादरम्यान, दुसरं अधिवेशन हे चंद्रपूर शहरामध्ये झालं होतं. आणि त्या दुसऱ्या अधिवेशनादरम्यान महात्मा गांधी हे चंद्रपूर रेल्वे स्थानकावरती उतरले होते आणि तिथे त्यांचं स्वागत पंडित जवाहरलाल नेहरू असतील, सरदार वल्लभभाई पटेल असतील, या सर्व लोकांनी केलं. आणि तिथून गांधी सेवा संघाचं दुसरं अधिवेशन हे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये झालेलं आहे. मग गांधीजींनी त्या रेल्वे स्टेशनला भेट दिल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्याचं जे रेल्वे स्टेशन आहे हे अतिशय स्वच्छ, कारण ज्या ज्या जिल्ह्यांना गांधीजींनी भेट दिलेली आहे ते जिल्हे आपल्याला स्वच्छप्रिय असल्याचे पाहायला मिळतात. ते वर्धा असो, चंद्रपूर असो, इकडे आपल्याला गांधीजींचे विचार पाळलेले पाहायला मिळतात. त्या ठिकाणी वर्धा जिल्ह्यामध्ये दारूबंदीच्या संदर्भातला कायदा आहे, हे वर्धा जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी स्वच्छता पाळली जाते. त्याच पद्धतीने चंद्रपूर रेल्वे स्टेशनवरती अतिशय विशिष्ट स्वरूपाचा गांधीजीचा पुतळा आणि दगड लावून माहिती देण्यात आलेली आहे. चंद्रपूर रेल्वे स्टेशन अतिशय स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी प्रशासनाचा असतो, तेथील रेल्वे प्रशासनाचा असतो. चंद्रपूर जिल्ह्याचं जे रेल्वे स्टेशन आहे स्वच्छतेच्या बाबतीत आणि चंद्रपूर शहर सुद्धा स्वच्छतेच्या बाबतीत प्रथम म्हणजे आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं, कारण त्या जिल्ह्याला गांधीजींचा, स्पेशली चंद्रपूर जिल्ह्याच्या रेल्वे स्थानकाला गांधीजींचा असा इतिहास असल्यामुळं आपण चंद्रपूर जिल्ह्याची हे अतिशय विस्तृत स्वरूपाची अशी माहिती पाहिलेली आहे. त्याच्यामध्ये पर्यटन असेल, राजकीय असेल, त्याच्यानंतर वनसंपत्ती असेल, खनिज संपत्ती असेल, प्रशासकीय असेल, प्राकृतिक असेल, अशा सर्व प्रकारची माहिती आपण चंद्रपूर जिल्ह्याची पाहिलेली आहे. नक्कीच पुढचा जिल्हा नागपूर विभागामधला येण्यासाठी आपण चॅनलला कनेक्टेड राहा. आणि आपल्याला जर ही जिल्ह्याची लेक्चर सिरीज आवडत असेल तर त्या ठिकाणी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हे जिल्ह्याची लेक्चर सिरीज ज्या ज्या जिल्ह्यातनं आपण फॉर्म भरला, एक गोष्ट लक्षात ठेवायची, जीएसचे जर 25 प्रश्न येत असतील तर 25 पैकी 4 ते 5 प्रश्न संबंधित जिल्ह्याच्या करंट अफेअर्स वरती किंवा माहितीवरती असतात. म्हणजे 20 प्रश्न आपल्याला इतर कडनं आले असतील तर 5 ते 6 प्रश्न आपल्याला ज्या जिल्ह्यातनं आपण फॉर्म भरलेला आहे त्या जिल्ह्याच्या माहितीवरती येतो. ज्यांनी ज्यांनी चंद्रपूर जिल्ह्यामधनं फॉर्म भरलेला आहे त्यांना चंद्रपूर जिल्ह्याची माहिती करणं हे अनिवार्य आहे. त्याशिवाय आपण जीएसचे पहिलेच आपल्याला जीएस नावाचा विषय कठीण जातो
आणि गेलेल्या कठीण विषयामध्ये जर 5-6 मार्क आपल्याला हातचे मिळत असतील एक जिल्ह्याची माहिती करून, तर नक्कीच त्या गोष्टीचा प्रयत्न आपण करायला पाहिजे. अशा स्वरूपाची ही चंद्रपूर जिल्ह्याची माहिती आहे. नेक्स्ट नक्कीच नागपूर विभागामधला दुसरा जिल्हा आपल्यासाठी येणार आहे. तोपर्यंत आपण चंद्रपूर आणि नागपूर या दोन्ही जिल्ह्यांची माहिती त्या ठिकाणी चॅनलवरती येऊन पाहायची आणि आपल्या पोलीस भरतीच्या अभ्यासामध्ये त्या ठिकाणी भर करून घ्यायची आणि पोलीस भरतीचे पेपर अतिशय चांगल्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करायचा आहे.